नमस्कार मंडळी, उत्कर्ष मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि हिंदू धर्मामध्ये नवरात्रोत्सवाला खूप महत्त्व आहे. नवरात्रीचा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो, जो पूर्णपणे देवी दुर्गा देवीला असा समर्पित आहे. यावर्षीही आता शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत काही लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की नवरात्रीची सुरुवात कधी आणि कशी झाली. या संदर्भामध्ये नवरात्रीशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार आज मी तुम्हाला 2 मुख्य कथा सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कथा आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी जय माता दी लिहायला विसरू नका. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. महिषासूर हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. तर पहिली जी कथा आहे ती दुर्गादेवी आणि राक्षस महिषासूर यांच्या युद्धाची आहे. पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळालं होतं की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव, राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही. वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला. सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गा देवीला जन्म घ्यावा लागला. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर असं युद्ध झालं आणि 10व्या दिवशीच म्हणजे अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दृष्टापासून संपूर्ण सृष्टीचे संरक्षण केले. महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. तर ही झाली पहिली गोष्ट. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल. आता त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्धाशी संबंधित नवरात्रीची श्रद्धा. दुसऱ्या मान्यतेनुसार माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली. श्रीरामांनी संपूर्ण 9 दिवस रामेश्वरममध्ये देवीची पूजा केली. श्रीरामाच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वादसुद्धा दिला. मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला. तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती. भगवान रामाच्या विजयाचा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला. यालाच विजयादशमी, दसरा असेही म्हणतात. तर ही होती दुसरी कथा. ही सुद्धा कथा बऱ्याच जणांना माहिती असेल. तर तुम्हाला या कथा कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की सांगा. सगळ्यांनी कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय माता दी काहीही लिहा. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.